ना प्रती गुरूंच्या प्रती आपला भाव व्यक्त करताना आपण वेळ, पैसे, अजून काही सर्व अर्पण करून आपण त्यांच्या प्रती भाव व्यक्त करतो आणि ते आपल्याला कृपा करत असतात. म्हणून कृपा ही स्वतंत्र विषय आहे. कृपा कशी होईल, कधी होईल, कुठं होईल, कोणत्या पद्धतीने होईल, कोणत्या माध्यमाने होईल, गुरूंची कृपा सांगता येईल नसते. गुरु आयातीत असो नसो, लांब असो, कसंही असो. तर याबद्दल आज आपण या ठिकाणी शिवमामा यांच्या माध्यमाने यांच्या ज्या परंपरेचे शिष्य आहोत त्या परंपरेला आपण आपला भाव व्यतीत करतो. या निमित्ताने आजची प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता असं काही विषय ठरवलेला नाही. जे येईल गुरुच्या समोर कुठले विषय ठरवू नये, जे येईल ते म्हणायचं असतं, ते गुरु. या ठिकाणी एक विषय येऊन जातो. तुकोबरायाच्या गाथेमध्ये एक अभंग येऊन जातो. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्तता काय निद्रेतेची नावे, भोजन करावे परिणे, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये, लोलुप्तता काय निद्रेतेची नावे, भोजन करावे परिणे, तुका म्हणे आयशे या साधनी जोर आहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा, लोलुप्तता काय निद्रेते जायची नावे, भोजन करावे परिणे. खूप बरं आहे. या अभंगातून साधक कसा असावा, कारण साधक होण्याचे अनेक व्यक्ती तितके प्रकृती, कोण कशासाठी साधक होईल सांगता येते. पण साधक व्हायचं असेल तर त्याची अवस्था काय असली पाहिजे. तर इथं सांगितले की साधकाची दशा उदास असावी. आता उदासी हा माणसाचा स्थायी भावच नाही. माणसाला उदासी येते, पण कधी एखादा दुःखद प्रसंग घडला ही उदासी येते. ती कितपत असते, उदासी सुद्धा कितपत आहे. एखादा प्रिय व्यक्ती गेला तर त्या फक्त तो स्मशानात आहे तोपर्यंतच उदासी लागते. घरी आल्यानंतर त्याची उदासी हळूहळू हळूहळू कमी कमी होते. वास्तविक पाहता साधकाने कायम उदास असलं पाहिजे. आता ही उदासी कुठं प्रपंचात ठेवावी का परमार्थात ठेवावी, हा दोन मार्ग. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, न करी उदास माझी पूर्व व्यास. पहिल्या मालिकेतच हा अभंग येऊन न करी उदास. तुकोबरा इथं म्हणतात उदास असावी आणि न करी उदास, उदास करू नको मला. आणि इथं तर म्हणतायत साधकाची दशा उदास असावी. म्हणजे हा जी तफावत आहे, हा फरक आहे. तर हा असा का फरक ठेवला. तर तुकोबरा यांनी देवापाशी आल्यानंतर मला उदास करू नको माझ्या मागण्यापासून. त्यांचं मागणं तरी काय, ऐका ऐका नारायण माझी पूर्व आय बाप तुझं तुझी सोयरा सज्जन. ही उदासी हित करू नका मला. म्हणजे देवासाठी मी देवाचा देव मान, हा भाव काढला. म्हणजे हा भाव मी व्यक्त करतोय, मला उदास करू नका. आणि इकडं सांगितले साधकाची दशा. आता साधक म्हणलं की त्याला बंधनं आहे. सिद्धांना काही बंधन नाही. सिद्ध कसाही राहू शकतो. सिद्ध अवस्थेमध्ये अनेक संत महात्मे सिद्ध अवस्थेत आहेत. गजानन महाराज उदाहरणार्थ, शंकर महाराज, अनेक केदारनाथ वगैरे या हिमालय भागामध्ये अनेक साधू आहेत. ते उदासी असतात. ते सिद्ध असल्यामुळं ते
ते नशा करतात. मग ते नशा कशासाठी करतात? तर आपलं ध्यान नामापासून विचलित होऊ नये म्हणून केलेला प्रयत्न. तर इथं उदास असावी याचा अर्थ काय? तर परमार्थामध्ये पारमार्थिक मागण्यामध्ये उदास नसावं देव. साधक उदास असावा, देव उदास नसावा. साधकाची उदास आहे असावी. देवाची दानत आहे, देव दानशूर आहे. पण काय मागावं याच्यामध्ये साधक उदास असतो. साधकाचं मागणं आहे, काय ना काय तो मागतच राहतो. अगदी प्रपंचाच्या मागण्या हळूहळू गुरूंच्या संगतीत राहून हे मागणं हळूहळू कमी होत जातो प्रपंचातलं. पण हे कधी? ज्यावेळी तो उदास होईल. उदास होत नाही आपण फक्त उदास झालेलं ठेवा, नंतर घेतो. उपाधी नसावी त्या मागण्यामध्ये आपल्या उपाधी आहे. आपल्याला वाटतं आपल्याला कुणीतरी ज्ञात म्हणावं, कुणीतरी आपल्याला पूजा करावी, ही उपाधी. आता उपाधी किती उपाधीत आपण जीवन जगतोय. लग्न केलं तरी माझी व्हॅल्यू सासरवाडीत असली का? ही उपाधी. समजा परिस्थिती सापेक्ष ते बदललं म्हणून काय तुझं पद तर जाणार नाही. पण नाही, तो वाटत नाही आपल्याला असं वाटतं कायम. प्रत्येक पार अगदी वयस्कर झाला तरी असं वाटतं मला विचारलं पाहिजे. मी सांगतो तीच पूर्व दिशा. ही उपाधी, अनेक प्रकारच्या उपाधी आपण लावून घेतो. उपाधी असली की मनुष्याला जगता येत नाही. उदाहरण द्यायचं म्हणजे तर मला महाराज ही उपाधी मिळाली. माझं नाव टाकताना हे आमचं भूषण काका, मनी काका, आचार्य काका, केशरी काका, असं काहीतरी उपाधी आधीचं लावा, मग माझं नाव टाका. समजा नाही ती उपाधी दिली तर काय तुमचं ज्ञान जाणार आहे? जे आहे ते राहणारच आहे ना. पण नाही, माझ्या नावाच्या अलीकडं श्री नाही लावलं, हबप नाही लावलं, ह्या उपाधी हबप पप्पू ह्या उपाध्या लावून घेतल्या. साधकाने कोणती उपाधी लावून घ्यायची? एखादा साधक सगळ्या साधकातून जरासं थोडं त्याला यायला लागलं, हे कर रे, तू पूजा कर, हे तू आरती म्हण. म्हणजे त्याला उपाधी लागली, उपाधी चिकटली, मलाच येते. पण तो बाकीच्या नवीन साधकांवर कुरघुडी करायला, म्हणून तो साधक तिथंच थांबतो. धड त्याला पुढेही जाता येत नाही कारण उपाधी लागलेली. ही उपाधी उदास कुठं असावं तर उपाधी नसावं. उपाधीच्या बाबतीत उदासीन असावं, कारण उपाध्या कुठं कशा फसवतील हे सांगता येत नाही. एक महात्मा प्रवचन करण्यासाठी खेडेगावात चाललेला होता. रेल्वे स्टेशनला उतरला आणि गाव लांब होतं. त्यांनी एक टांगा केला आणि टांग्यामधून तो जाऊ लागला. टांगेवाल्याला विचारलं, रामगेट कितना आहे? त्यांनी सांगितलं.
करण्यासाठी वेळ झालेली होती. लवकर ने मला 15 रुपये घे पण लवकर ने. मग तो घोडा जोरात हाकायला लागला. जोरात हाकायला लागल्यानंतर तो घोडं थकलेलं होतं. ते काय पळा अरे मार ना चाबू, अरे मार ना चाबू. गाडीवर वैतागला. तो म्हणलं तुम्ही कुठल्या गावनं आला? म्हणजे पुण्याहून आलो. इकडं म्हणजे प्रवचन आहे, विषय कोणता आहे? म्हणजे विषय माझा आत्मज्ञान हा विषय आहे. ज्यावेळेस तो नंतर म्हटला की अजून मार, अजून वेग आला पाहिजे, उतर म्हणला खाली. तुझं पांढरा नको, काही नको, उतर खालीच. तू प्रवचन कोणत्या विषयावर करणार? तू घोड्याला मार म्हणतोय, तू आत्मा काय जाणतास? जसा म्हणजे आपल्यात आत्मा आहे तसा त्याच्यात नाही का? पण उपाधीमुळं काय झालं? याला वाटायला लागलं मलाच कळते. त्या घोड्यावाल्याने किती मिनिटात सांगितलं त्याला आत्मज्ञान कसं असतं. म्हणून साधक अवस्थेमध्ये कोणतीही उपाधी लावून घ्यायची. साधक अवस्थेतली उपाधी माझं असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे, मला हेच व्हायला पाहिजे, माझं चांगलं व्हायला पाहिजे. वाईट व्हायचं कुणी असं म्हणत नाही माझं चांगलं नाही व्हावं, चांगलं नाही व्हावं असं कोणी म्हणत नाही. सगळे म्हणतात चांगलं व्हावं. पण ते चांगलं होण्यासाठी चांगलं झालं तरी उपाधी लागते आणि वाईट झालं तरी उपाधी लागते. मग या उपाध्या जे आहेत त्या कशा कशा प्रकारे छळतात साधकांना. पहिलं त्यांनी सांगितले लोलुपता, म्हणजे आळशीपणा. साधक आळशी नसावा. लोलुपता काय? निद्रे त्याची नावे. झोप किती पाहिजे? साधकांनी झोप किती घ्यायची? त्याला प्रमाण आहे. झोप पाहिजे शरीराला एक एनर्जी येण्यासाठी किंवा चार्जिंग होण्यासाठी. जसं आपण मोबाईल चार्जिंगला लावतो तसं झोप म्हणजे आपली चार्जिंग आहे शरीराचं. पण ते किती जास्ती झालं तर बॅटरी फुटती आणि मग वॉकिंग केल्याशिवाय वजन कमी होत नाही. कारण झोप जास्त झाली, आळसपणा गेला. आळसपणा कुठं असावा कुठं नसावा. एखाद्याने वाईट कामासाठी बोलवलं तिथं आळसपणा करा, तिथं पर्याय शोधून त्याला त्याग करावा. पण भजनाला आलो असतो तिथं आपण आळसपणा करतो. प्रवचनाला अभ्यासाला बस. आज बसलो का तर आज महाराज भेटले होते तेवढ्या पुरतं वैराग्य पेटलं आणि मी बसले. बसल्यानंतर काय झालं? आता बरं आठवड्याने महाराज भेटल्यानंतर चालू आहे का अभ्यास? अशा ह्यांनी सांगतेत ना की काय विचारू नका की जसं काय आणि गुरुपेक्षा जास्त अभ्यास केला. असा अभ्यास लय अहो ऐका जर आता किती वेळ बसतो. त्या दिवशी पहिली वेळ झाली त्यावेळी तो अर्धा तास बसत होता. आता ना आता 10-15 मिनिटच बसतो. हळूहळू त्यात आळसपणा करतो. सोडून आळसाशी दौडून निद्रेशी भागवतकर सांगतो. निद्रा किती असावी? आपण आपलं अर्ध आयुष्य झोपत गेलो बरोबर. प्रमाणाने सांग काय अल्प आयुष्य मानवले शत गणिले ते अर्ध रात्र खाय म्हणजे अर्ध रात्रीत गेलं आयुष्य. आता तुम्हाला भजनाला किती शिल्लक राहिलं? त्यामध्ये सुद्धा बालकपण आहे, व्याधी आहे, मध्ये बालकत्व, पीडा, रोग, क्षय, या सगळ्या गोष्टी आहेत. मग तुमचं भजनाला किती राहिलं? साधक तसा नसावा. साधक चपल पाहिजे. मी नर्मदा परिक्रमेत असताना यांच्या पुतण्याला लय शिव्या द्यायचो.
तुम्हाला सांगतो, आम्ही इथून 8 डिसेंबरला गेलो. 9 डिसेंबर ते जवळजवळ 17 एप्रिलपर्यंत तो रोज माझे पाय चोळत होता. आता किती म्हणजे झालं ते तुम्ही हे करा गेले. रोज पाय चोळून झाले की त्याला 120 द्यायचं. नुसता भाव असून उपयोग नाही हो. चपळता पाहिजे, चपळ पाहिजे. मग साधं का नुसतं असं एखादा कुत्रा आहे, मालकाने नुसतं छू म्हणस्तवर अवकाश आहे, लगेच कान असे उभे पाहिजे. साधं एका साधकाला असे वाटते तो गुरुची सेवा करत होता. पण सेवा कशासाठी करत होता त्या काळाची स्थिती सांगतो. गुरुकुल पद्धती. आणि तेवढ्याच गाववाल्यांच्या घरी एक कार्यक्रम होता चांगला, श्रीमंत होता, सदन होता. तो आला, महाराज आमच्या घरी कार्यक्रम आहे, तर कुणीतरी तुमचं जेवायला पाठवा. गुरु महाराज म्हणले आता मला काय नाही आता जाणं येणं होत, असं कर म्हणले, ह्या शिष्याला घेऊन जा. गेला रे, तिला पाय सोडून उठला, गेला. गेल्यानंतर जेवला वगैरे, दक्षिणा मिळाली, छान झालं, आला. गुरु महाराज म्हणले अरे माझं काम अर्धवट सोडून तू गेला. तो म्हणला अहो महाराज तुमची आज्ञा कशी मोडायची. दुसऱ्या एक आठवड्यानंतर दुसरे कोणी आलं. अहो म्हणले महाराज एखादा मुलगा किंवा तुम्ही स्वतः चला, आमच्या इथे काम आहे, ते काम कष्टाचं होतं. मग ह्याने ओळखलं, आता पहिल्या पंक्तीला जेवावं तर तुला वाढायला लागेल. असे साधक असतात. नाहीतर मग पहिल्याच पंक्तीला जेवून घ्यायचं, नंतर कुणी गेलं तरी कळत नाही. पहिल्याच पंक्तीचा राडा असतो. असे हुशार साधक असतात, तिथं आळसपणा काय, काम चुकत नाही. गुरु महाराज म्हणले अरे जा त्यांच्या घराला काहीतरी काम आहे, जा. सेवा कशी सोडू, पाय दाबायचं का सोडू, तुमची सेवा आहे ना. साधकाची वृत्ती तशी नाही. साधकाने लोलुपता सोडली पाहिजे, आळसपणा सोडला पाहिजे, निद्रेला जिंकलं पाहिजे. निद्रा किती असावी, पूर्ण 24 तासामध्ये 6 तास फक्त शरीराला निद्रा पाहिजे. आता मामांचं उदाहरण जर घेतलं तर मामा 6 दिवसात झोपत नव्हते. 6 रात्री 6 दिवस मामा जागे असतात. 6च जाऊ द्या, मी 20-20 दिवस त्यांच्याबरोबर जागे. झोप कशी असावी, मामा कितीही झोपत असले आणि एखादं चुकून आलं, मामाची झोप लागली, नको उठलं, लांबनच असेल दर्शन घ्यायचे आणि निघायचे. लगेच मामा बोलले काय का चालला, मामा तुम्ही झोपली होती. अरे पण मला कळलं तू आले, आणि ती काय कशी झोप आहे सांग. मी झोपत सुद्धा ज्याचं नामस्मरण चाललेलं आहे त्याने निद्रेला जिंकलेलं. झोप जिंकणं म्हणजे एवढं सोपं नाही. तो 6-6 महिने झोपत होता आणि एकच दिवस उठत होता. त्याला उठवण्यासाठी ती किती क्रिया करावी लागेल, कुंभकर्ण त्याचं आत्मज्ञान आहे त्याला, पण झोपत घालवलं. साधक तसा नसा, नुसतं छू म्हणलं की लगेच सावध असला. आपल्याला स्वप्नात सुद्धा कधी कधी दृष्टांत होतात. स्वप्नात सुद्धा कधी कधी आपल्याला कळतं, पण आपण तिथं जाग होण्याच्या ऐवजी आपण जाग होऊन काय केलं पाहिजे, तिथं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. पण आपण तिथं नामस्मरण न करता असं का झालं याची चर्चा वर्षभर तीच चर्चा बोलावी. लक्षात घ्या, वेळेला जिंकता आलं पाहिजे. आणि पुढं सांगितले भोजन असावे परिमित. भोजन किती पाहिजे,
नर्मदा परिक्रमेत भोजनाचं महत्त्व खूप कळतं बरं. आता इथं जगू हे माई भोजन फक्त जागण्यासाठी खायचं असतं, त्याची किंमत तिथं कळते. आपल्याला काय झालं माहिती का, आपण नको त्या वस्तू खायला लागतो. याचा आयुर्वेद कधी बघत नाही. आपल्याला मोड आलेलं कधीतरी आपण मिसळमध्ये मटकी खातो. हे मिसळ पाहिजे, त्याला दही पाहिजे टचला, असे आपले जिभेचे चोचले. साधकांनी जे मिळेल, शुद्ध शाकाहारी जे मिळेल ते फक्त शरीर जगवायचंय, अभ्यास करायचा शरीराला म्हणून खाल्लं पाहिजे. आपण तसं न करता साधक काय करतात, पहिलं कार्यक्रम आहे जेवायला काय पंगत कोण द्यायला, ह्याची पंगत आहे का, गव्हाण्यांची आहे का. आम्हालाही तसंच वाटायचं पहिलं. बघ कार्यक्रम म्हणलं की पहिलं जेवायला काय, जेवण्यात अडकून नये. नर्मदा परिक्रमेमध्ये खास परिक्रमावासींना जेवायला बोलवतं. आपण मी म्हणतो काय लोक आहे, ओळख ना पाळ तरी पण आपल्याला बोलवता येईल. पण त्याचा हेतू मागचा काय आहे, तर त्या लोकांना असं वाटतं की आपलं जे काम इच्छित आहे या परिक्रमावासींना बोलवल्यानंतर ते काम सांगायचं, आणि परिक्रमावासी जर हा म्हणला तर ते काम होत आहे, म्हणून त्यांना जेवायला आलं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर मानकेश्वर म्हणून एक गाव लागतं. त्या मानकेश्वरमध्ये आम्ही यवराम, मी आणि कल्लाप्पा चौघजण आम्ही तिथं मुक्कामाला होतो. ते यादव नावाचं एक कुटुंब होतं. ते यादव कुटुंबाला म्हणजे 5 वर्षापूर्वीची परिक्रमा सांगतो, 20ची. आम्हाला जेवायला बोलवलं त्यांनी, कारण तिथं आश्रम वगैरे नाही. आम्ही मंदिरात राहिलो, त्यांनी जेवायला बोलवलं. जेवायला बोलवल्यानंतर आमच्या देवरामला एक फोडले. ती बाईने बोलवल्यानंतर तिची दुसरी तरुण बाई दिसली, ही आपकी बहू आहे क्या. मी म्हटलं काय सोयरी करायची का, गप ना. मग ती म्हणली हाँ ये बहू जी बहू आहे. अच्छा कितने लडके. आता पुढचा प्रश्न विचार. मग त्या बाईने जेवायला त्यासाठी बोलवलं होतं आम्हाला. ती म्हटली नाही 3 बेटियां हो गई, अभी इच्छा है लड़का होने, ऐसी इच्छा आहे आम्हाला. मग माझ्याकडे बघतो, सांगा त्यांना कशाला म्हटलं खाजवून आमदार. म्हणजे भोजन देणारा कसा आहे, साधकांनी तिथं सावध असले. भोजन देण्यामागचा हेतू काय, शुद्ध भावनेने आलेलं ते खाल्लं पाहिजे. घरामध्ये जेवण करत असताना जेवण करणारे स्त्रीचा भाव काय आहे स्वयंपाक करताना, तो फार महत्त्वाचा आहे. आजारपण का वाढतं, तर ही स्वयंपाक करताना त्याला शिव्या घालते. आज पैसे मागितले, 3 दिवसांनी मागितले तरी नाही दिले, आमचं लागण फलानं, ते सगळे तिच्या विकार त्या अन्नामध्ये उतरले. म्हणून भोजन परिमित असतं. भोजन करत असताना आता ते विष तयार झालं, ती पचवण्याची क्षमता कशात आहे, तर विष कशाने पचतं. शंकराचं विष कशाने पचलं, सोपं आहे. देवी दैत्य सागर मंथन केले, त्यामागे औषध हळहळी उठली हे आपण म्हणतो का नाही. मग ते अडकलं निळकंठ, पण ते जर खाली उतरलं असतं तर शिव राहिला नसता. म्हणून रामनामाचा कंठ तिथं ठेवा. त्या कंठामध्ये राम नाम राम 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 असा उच्चार, ते विष खाली उतरलं ते तिथंच थांबलं. आता ह्या
दृष्टांताने किंवा हे आयडॉल आहे, या आयडॉल करून आपण शिकलो काय? काहीच नाही. तू शंकर आहे, अरे हो बाबा, तूही हलहलच का खातोय की रोज, आणि त्याचे परिणाम काय होतात? बीपी, शुगर, अनेक प्रकारचे रोग हे तयार होतात आणि त्याच्यामुळे शरीर खचलं. बरोबर. म्हणून साधकाने भोजन करत असताना प्रत्येक घास नामाने चावला पाहिजे. ज्यावेळी असं होईल तेव्हा हलाहल सुद्धा पचवू शकतात, तर तितकं नामस्मरण करा. नामस्मरणाने घास खाल्ला काय? राम म्हणता पावला पावली, राम म्हणता चाले वाटे, यज्ञ घडे पोटे पोटे. म्हणून इथं महाराज सांगतात लोलुप्तता काय? निद्रेते जिनावे आणि भोजन असावे पडेल. कुठल्याही प्रकारचं जेवण करत असताना आता नियम असा आहे, आपण पित्र जेवायला जातो. नियम का माहिती आहे का पित्र जेवणाचे? तुम्हाला वाटतं महाराजांनी पित्र जेवायला यावं, अहो पण नियम तेवढे पाळावे लागतात. ज्यावेळी पित्र कुणाचं जेवायला गेलो तर संध्याकाळी जेवायचं नसतं, संध्याकाळी फक्त एक फळ खायचं असतं. पित्र जेवण्याबद्दल माझं तो मत नाही. महाराजांनी पित्र जेवावं, पण महाराजांनी संध्याकाळी जेवू नये, असे अनेक नियम आहेत. आपण त्याचा इव्हेंट बनवतो, पित्र जेवणाचा सुद्धा इव्हेंट आहे काय असो. म्हणून निद्रेमध्ये चिन्हावं याचा अर्थ झोपत सुद्धा नामस्मरण असावं, जेवताना नामस्मरण असावं, याच्यामध्ये आळसपणा करू नये. झोप आणि भोजन ज्याने सांभाळलं तो साधक, साधक दशेमध्ये ते सांभाळता आलं पाहिजे. अजून पुढं जाऊन सांगितलं लोकांती एकांती श्रीयेशी भाषण. चिरंजीव पद जर वाचलं आपण, भागवत पूर्ण झाल्यानंतर चिरंजीव पद 43 वरांचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी खूण तीच सांगितली. नाथ महाराज सुद्धा तिथं प्रतिपाद करतात की लोकांती एकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या दान करू नये. म्हणजे ज्याला साध्य करायचंय त्या साधकाने स्त्रियांशी बोलायचं नाही. असा भागवतकार आहे ते सांगतायत, तुकोबर आहे ते सांगतायत. अजून एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. स्त्रियांशी बोलण्याने काय? दोघं मित्र आहेत, एक राजपुत्र एक प्रधानपुत्र आहे. लहानपणापासून ते एकत्र खेळले, एकत्र वाढले. कुठेही जायचं म्हणलं तरी ते एक जीवाने. अगदी त्यांची इतकी मैत्री झाली की राज्य त्यांना नकोशी वाटायला लागली. फक्त ते कुठं जायचं म्हणलं, शिकारीला जायचं म्हणलं तरी दोघं एकत्र झाले. आई वडिलांना त्याची चिंता लागली, राजालाही चिंता लागली, प्रधानालाही चिंता लागली. आता हे वयात आले मुलं आणि म्हणलं कुणी अरे ते लग्न करायचं, पोरगी बघायला जायचं, आम्ही दोघं जाणार. मग आता ही म्हणला मला पसंत आहे, तो म्हणलं मलाही पसंत आहे. लग्न होईना, राज्य होईना, दोघेही चिंतेत पडले राजा आणि प्रधान. काय करायचं? आणि मैत्री इतकी घट्ट झालेली की एकमेकांशिवाय ते जगूच शकत नाही, इतकी मैत्री. मग त्या पुरोहिताने सांगितलं की म्हणले यांची जोपर्यंत म्हणले दोस्ती तुटत नाही तोपर्यंत म्हणले हे काही राज्याकडे लक्ष देणार नाही. यांची मैत्री तोडायची. यांची मैत्री तोडायची म्हटल्यानंतर गावात दौंडी दिली. अनेक प्रयत्न केले घरच्यांनी, पण काही ते जमलं नाही. मग गावात दौंडी दिली. यांची मैत्री तोडणाऱ्याला 1 लाख मोहरा देऊन दिल्या जातात. आता सगळे गावात त्यांची शक्ती खायची मैत्रीची, कोण यांची मैत्री तोडणार? एक वेश्या होती,
स्त्रियांची भाषा करायची. वेश्या होती, ती वेश्या म्हणली मी विडा उचलतो. बघा म्हणले जर जमलं नाही तर तुला फासाव देईल. आणि म्हणजे मी माझ्या पद्धतीने पण त्यांना हँडल करणार आहे. म्हणजे काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. ठीक आहे. हे राजा राजपुत्र आणि प्रधानपुत्र शिकारीला गेलेले ते गावातनं येत आहेत. शिकार उरकून ते गावात आले. दोघंही संघ घोडेस्वारी करतायत. 2 घोड्यांवरती आले. तेवढ्याच ही वेशीवरती वेश्या उभी राहिली. हात केला. थांबा थांबा थांबा. थांबले. काय मी सांगायचं पण कानात सांगायचं. सांगायचं पण कानात सांगायचं. तर राजपुत्र म्हणलं जा रे काय म्हणते आहे. नाही तूच जा. तू राजाचा आहे, राजपुत्र आहे, मी प्रधानपुत्र आहे, तू जा. आणि तू गेला काय मी गेलो काय. बर म्हणला. मग गेला प्रधानपुत्र गेला. सांगा म्हणजे कान इकडं. आता कान केला काय नाही. वाक्य काय म्हणले काय नाही झालं. हा आला इकडं. राजपुत्र काय म्हणले काय काहीतरी रहस्य आहे. काय नाही म्हणतो म्हणजे काहीतरी आहे. यांनी कान पार त्याच्या तोंडापाशी नेला होता. मी बघितलंय. साधकांनी ह्याच्यापासून सावध राहावं. लंब करणं कशाला म्हणतंय. गणेशाची आपण जी उपासना करतो त्याचं नाम कान काय आहे. तसं लंब करणं पाहिजे. हलक्या कानाचा नको साधक. कोणी भेटलं. रेणुका भेटली का काय म्हणली करायचे काय पण नाही. काय हे त्याचं कुतूहल उत्सुकता. अहो तिने अनुभव सांगितला. मग काय काहीच नाही. तो प्रधानपुत्र म्हणायचा अरे काय नाही म्हणले मी तुझी शपथ घेऊन सांगतो काय नाही. म्हणजे काहीतरी आहे. ही शंकेची पाल त्या दृष्टीमध्ये कुणी सोडली. एका स्त्रीने सोडली. म्हणून साधकाने कसं असलं पाहिजे. आपल्याबद्दल कोण काय बोलतंय ह्याच्यापेक्षा आपण काय बोलतोय इकडे लक्ष पड. आता आपल्याबद्दल काय म्हणलं होय तुझ्याचं कोण झालता मग ती काय म्हणली सहलीचं यात्रा काढायची म्हणली का. मग ती पूजेला डायरेक्ट विचारण्याऐवजी आपल्याला विचारते. याचा संबंध काहीतरी असणार ना. मग तिने किती पैसे सांगितले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना कानोकानी पसरलेल्या. काय नाही करून त्या दोघांची दोस्ती तुटली. साधकाचं तसंच होतं. माझ्याबद्दल काय म्हणतो. सहज आपण बघा एखाद्या लग्नात गेलो मोठ्या नवऱ्याचं नातेवाईकाचं लग्न आणि काही कारणास्तव आमच्या घरचे सगळे गेले. पण मला नाही जमलं. इकडं प्रवचनाला आलो. मला नाही जमलं. घरी आल्यानंतर संध्याकाळी भेट झाली. हे द्या येते लग्नाला मामा आलता का आलता काय म्हणता. अरे तुझा तू गेलाच नाही. तुझा काही संबंधच नाही. तर मामा तुझ्याबद्दल काय म्हणायला मोकळा आहे. पण नाही साधक तिथं फसतो. कोण माझ्याबद्दल काय बोलतो. म्हणून प्राण गेल्या दान करू नयेस. त्यातल्या त्यात स्त्रियांची भाषण कधी करू. लोकांती एकांतात सुद्धा स्त्री फसवती. लोकांतात सुद्धा स्त्री फसवते. म्हणून त्यांच्याशी भाषण कधी करू. मग तुम्ही करता ते असो हा वेगळा. गुरूंप्रती आपण जे बोलतो
गुरूंनी सगळ्यांचं ऐकलेलं असतं आणि ते पोटात ठेवलेलं असतं. त्याचं उत्तर कधी कसे देतील हे सांगता येत नाही. असो, बोलूच कथा काय नाही तरी ते जिनावे लोकांची एकांती स्त्रियेशी भाषण प्राण घेण्या जाण करून पुढं शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आयुष्या साधनी जो राही, ही साधनं पाळली. या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत तुकोबारायांनी. उपाधी, एक तर उपाधी नसावी, दुसरं आळसपणा नसावा, तिसरं झोप मर्यादित असावी, चौथा मुद्दा स्त्रियांची भाषण करून. ही साधकांनी जर पाळलं तर पुढं म्हणलंय त्यांनी की आयशा साधनी जो राहील तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. गुरुकृपेला तोच पात्र होऊ शकतो जो अशा साधनामध्ये राहील. अशा साधनामध्ये राहिलं की त्याला साधक असं म्हणलं. नाहीतर आडगे गुरु के बाडगे चेले, दिवसा आले रात्री गेले, त्याचा उपयोग होईल. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहात, तुमचं नामच इतकं पवित्र आहे की ते नाम जगात नव्हे विश्वात, त्या नामस्मरणाच्या बळावर तुम्ही विश्वात्मक देवाचा परिचय करून घ्या. विश्वात्मक देव, कुठल्या देवाचं नाव घेतलं नाही. तो विश्वात्मक देव म्हणजे नेमका काय आहे? माऊली अनुभव आहे, त्याच्यापाशी हे दान मागताय, तो विश्वात्मक देव. आता विश्वात्मक देवे बरोबर रोज पसायदानामध्ये आपण हा विश्वात्मक देव कुणाला त्यांनी मानले तर आपल्या गुरूंना मानले. निवृत्तीनाथांना त्यांनी विश्वात्मक देव मानले. म्हणजे तुमची गुरूंकडे बघण्याची भूमिका काय असली पाहिजे? विश्वात्मक असली पाहिजे. ही साधकाचं लक्षण. विश्वात्मक जितकं विश्वामध्ये आहे तितकं माझ्या गुरूंच्या ठिकाणी. भागवतामध्ये अनेक ठिकाणी सांगून जातात, गुरूंच्या नुसत्या एका अंगठ्यामध्ये 33 कोटी देव. आता फक्त भागवतकारांनी चूक एक केली आपल्या दृष्टीने. भागवतकारांनी चूक नाही केली, पण आपल्या दृष्टीने ती चूक फक्त अंगठा कुठला ते नाही सांगितलं. जर सांगितलं असलं तर वा गुरूंच्या अंगठी तोडून नेली असते लोकांना. तेवढी कोण ठेवली? आता अंगठे 4, प्रत्येकाला अंगठे 4 आहेत बरोबर. हाताचे 2, पायाचे 2. आता तिथं फक्त एका अंगठ्यात म्हणलंय. मग आता हे कुठला निवडायचा? हाताचा निवडायचा का पायाचा निवडायचा? हे जर समजलं असतं ना की हाताच्या अंगठ्यामध्ये 33 कोटी देऊ, दोन्ही हाताची नेली असतील लोकांना. आम्हाला एका ठिकाणी म्हणले, महाराज लागू द्या आमचे पाय, आणि आमचे पाय किती आम्हालाच माहिती आहे. तो पायाचं ने फोटो काढू. तसं नव्हे, नुसतं पाय म्हणजे हे नाही, पाया ठिकाणी असलेला भाव तो तुमचा शुद्ध पाहिजे. त्यावेळी ते पाय पवित्रच आहे. गुरूंचे पाय कायमच पवित्र आहेत, पण लोकांनी करायचं म्हणून आपण करायचं असं तिथं आपलं आपण. बरं काय काय जण आता जे आलेले अनुभव, उभा राहायचा इतका कंटाळा आला होता मला एकदा. मी कुठलं गाव नाही सांगत, सगळं बोलणं झालं, सगळं झालं, आणि मी निघालो चप्पल घालून. चप्पल घालून निघालो, हो पाय पुढं देखील. आता मला सांगा, मी इच्छेविरुद्ध उभा आहे, माझे पाय दुखत आहेत. गुरुंनी आम्हाला पाय सुद्धा नाही पडून दिलो. आता मला सांगा, जर गुरूंची त्यावेळी इच्छा काय आहे? आपण करतो, पण त्याच्यामध्ये किती गफलत आहे.
नाही नाही, पायाला हात लावला म्हणजेच गुरु मला प्रसन्न होतो असं आहे का? म्हणून बाबा पायाचा स्वतंत्र फोटो काढून मग तुझ्या मोबाईलवर कृपा असते असं होतं. तर नाही, गुरूंची सेवा करत असताना गुरूंना आत्ता काय पाहिजे? नुसतं सेवा म्हणजे अंगभूत नव्हे. आपल्याला सेवा म्हणजे फक्त अंग दाबणे एवढंच माहिती, किंवा कॅरी करणे. गुरूंना कॅरी करतात ना. महाराज नाही का तुमच्याकडे गाडी? मी गाडी पाठवतो. एवढी सेवा नाही आहे, फक्त हे एक त्यातलं सेवेचं अंग आहे. नुसतं एवढंच नाही. गुरूंना त्या त्या क्षणाला त्या त्या वेळी काय वाटतंय, कसं सुख प्राप्त होईल त्यांना या मनावसर, ती साधकाचं लक्षण. नाही तर गुरु कंटाळले येईल. गुरु आपले अंग असं दाबून बसले, हो सोडा पाय, मला दर्शन घ्यायचं. आमच्या मुलाच्या लग्नात आलोच पाहिजे. गुरूंचा कृपा ही लांबून सुद्धा होती. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला, 7 समुद्र पलीकडे असलो तरी गुरुकृपा होती. गुरु हयातीत नसले तरी कृपा होती. पण आपल्या इच्छा नाही नाही, तुम्ही आलंच पाहिजे आमच्या कार्यक्रमाला. तो खोकतोय त्याचं काय? त्याला उभं राहता येणार, त्याला मस्त गाडी पाठवली, पण त्याला वेळ नाही. म्हणजे सेवा करतो त्यामध्ये सुद्धा आपण पाप माथ्यावर लावून देतो. आग्रह, गुरूंना कधी कसला आग्रह करू नये हे लक्षात ठेवा. सेवेचा एक भाग आहे. आग्रह करू नये. गुरूंना कुठल्याही प्रकारचा दोष लागेल असं वर्तन करू नये. गुरूंना दोष लागेल असं वर्तन करू नये. एक साधकाने असं आला, आता एकच जोग आला, हा मुलगा आला, सगळे एकत्र बसले, यांची ओळखी झाल्या. हळूहळू हळूहळू मनीषाताई 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 केलं, आणि मग कालांतराने मनीषाताईकडे पैसे मागितले. ते त्यांनी मनीषाने दिले. तो म्हणला 10 दिवसात मी तुम्हाला पैसे देतो. किंमत किती असेल? 10 दिवसांनी दिले नाही, पुन्हा 10 दिवस गेले, पुन्हा नाही दिले. ती तक्रार कोणाकडे करते? आता दोष कुणाला आला? अहो, एकाने 50,000 नेले, आपले साधक आहेत, आणि शेवटी त्या मुलीने मला फोन केला, म्हणले 50,000 नेले. म्हणलं अगं बाई, मी तुझ्या घरी येतो, तू मला दक्षिणा म्हणून 50 रुपये मी कधी दिले नाही, आणि 50,000 त्याला दिलेच कसे? आणि ज्यावेळी द्यायचे होते त्यावेळी मला का नाही विचारलं? परस्पर व्यवहार केला, दोष कुणाला? आता मला सांगा, किती त्या नेणारे असो किंवा देणारा असो, त्यांनी किती अभ्यास केला तरी गुरुकृपा होईल का? गुरुपुत्र कृपेला पात्र होण्यासाठी एकच मार्ग, गुरूंना कोणताही दोष लागू नये. आपल्या वर्तनाने गुरूंना दोष लागू नये हा नियम लक्षात ठेवला की तो गुरुकृपेला पात्र होतो. पण नुसती गुरुकृपा इथं मध्ये ज्ञान हा बोल वापरतो, तोच ज्ञान लाहे गुरुकृपा. आता हा ज्ञानाचा भाग जो बोल वापरतो. आता गुरुकृपा तुम्हाला वाटतं की नाही, पहिलं माझी झोपडी होती आणि आता गुरूंच्या सेवेमध्ये आलं, गुरूंच्या सेवेने ते कृपेचं झालं, आता आमची बिल्डिंग झाली. बिल्डिंग म्हणजे काय? ज्ञान आहे का? गुरूंची कृपा आहे पण ज्ञान नाही. ज्ञानी गुरुकृपा म्हणजे नेमकं काय? तर
ज्ञानाची गुरुकृपा म्हणजे गुरु जसे आहेत, गुरूंना जे ज्ञान आहे ते शिष्याला होणार. आपणासारखे परिचितात्पर. आता मुळामध्ये गुरु एक झोलीवर एक ड्रेसवर आपणासारखे करायचे म्हणलं तुम्हाला सगळं ऐकावं लागेल, सगळं त्याग करावं लागेल, आपणासारखं व्हायचं ना. तसं नव्हे, ज्ञानाच्या दृष्टीने यांना जे आत्मज्ञान साध्य झालं, त्यांनी करून घेतलं, ते ज्ञान आपल्या शिष्याला झालं. म्हणजे ती ज्ञानमय गुरुकृपा. आपल्याला हे परोक्ष गुरुकृपा नको. नुसती परोक्ष गुरुकृपाचं तुमच्या कर्तव्याने सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही चांगलं काम केलं, कष्ट केले, तुम्ही कमवलं, गुरुकृपा आहे त्यात. पण तुमचंही कष्ट आहे. तसं ज्ञानाच्या बाबतीत मात्र गुरुकृपेशिवाय तुम्हाला अनुभव येत नाही. गुरुकृपा झाली तरच अनुभव येतात, लक्षात घ्या. मग अनुभव येण्यासाठी काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. त्या नामस्मरणाच्या बळावर ज्ञानाची गुरुकृपा होती. ज्ञानाची म्हणजे नेमकं काय होतं? त्यांना जे ज्ञान कळलं, जे सांगता येत नाही, जे ज्ञान सांगता येत नाही पण जाणता येतं. एक उदाहरण देऊन सेवेला थांबतो. एक उदाहरण खरं म्हणजे अगदी अशा पातळीचं आहे, पण ते तुम्हाला समजलं असेल. एक लहान मुलगी आणि ती बेडरूममध्ये झोपवली आईने त्या मुलीच्या, आणि आई आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी. सकाळी उठल्यानंतर ती मुलगी म्हणली, रात्री तू इथं झोपली होती, तुझ्या बेडरूममधनं कशी आली तू बाहेर? तू तिकडे का गेली? पुढे तुला नाही कळायचं, नंतर सांगेल तुला. ठीक आहे. हळूहळू मुलगी उपवर झाली. मुलगी उपवर झाल्यानंतर तिला योग्य स्थळ बघून तिचा विवाह करून दिला. आता ती मुलगी नांदायला गेली. 1-2-3 महिने झाले नांदून. ती माहेरी आली. माहेरी आल्यानंतर ती मुलीची आई म्हणजे आता चांगले 8-15 दिवस राहा बरं. नाही यांनी लगेच बोलवलं. 2 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी हिला लगेच मोबाईलवर मेसेज सुरू झाले. तिचा संबंध आल्यामुळं मग ती आई म्हणली, अगं नाही उद्या तुला आहे ना तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मला. म्हणजे मला कळलं. सांगितलं का? तिने जाणलं तशी साधक अवस्था. साधक आणि गुरूंना जे ज्ञान कळलंय ते सांगता येत नाही. थांब तुला कळवून देतो, तू अभ्यास कर. जेव्हा तो अभ्यास करतो, जेव्हा गुरुकृपा प्राप्त होतं, ते ज्ञान कळतं. आता सांगू का? आता कळलं की आत्मसुख कशात हे कळलं. म्हणजे ही सांगायच्या गोष्टी नाही, ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, जाणायच्या गोष्टी आहेत. हे गुरु तुम्हाला कृपा करतात म्हणजे तुम्हाला ते ज्ञान समजेल असं कळून देतात. म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला समजतं असं सोपं आहे. म्हणून गुरुप्रती आपला भाव, तन मन धन हे आपण म्हणतो, पण एवढं सोपं नाही. आणि ते करून येईल. सोपं नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणतो करू येईल. अंतःकरणामध्ये आपल्या गुरु जर असतील, माझं हृदय सत होते, त्याने तारीला हा संसार करू विशेष आधी आले. किंवा आता हृदय आपले कवकाळूनिया भले वरी बैसो पावले श्री गुरुची. माऊली ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी अख्खी लिहिली, प्रकाशमयाचा अनुभव लिहिला. प्रकाशमय जो अनुभव आपल्याला कळत नाही ते लिहून काढलं. आणि मग पुढं 15व्या अध्यायापर्यंत आल्यानंतर 15व्या अध्याय विश्वरूप झालं. 15व्या अध्यायामध्ये सांगितलं की आता हृदय आपलं कवकाळूनिया भले, की कुठं विश्वरूप आहे तर ते गुरूंच्या चरणापाशी आहे. म्हणून गुरुचरणाला विसरू नये. गुरुचरण ते आमचे क्षेत्र, वृत्ती स्वतंत्र ती आम्हाला.
अनेक प्रमाणांनी सांगता येतं. ज्या ठिकाणी गुरुचरण आहेत, आज शिर्डीच्या साईबाबाला जा, बरोबर, अजूनही त्या ठिकाणी गुरुचरणाचं महत्त्व आहे. गुरुपादुकांचं स्थान तिथं वेगळं आहे. गुरूंच्या जास्त जवळ कधी जाऊ नये. जास्त जवळ गेलं शिव्या खायला, जास्ती लांबही जाऊ नये. त्यांच्या दृष्टिक्षेपात असावं. जास्त लांब गेलं तरी तोटा आहे, जास्त जवळ आलं तरी तोटा आहे. का तर गुणदोष अंगाई, त्यांचे गुणदोष अंगाला. म्हणून जैसे ते जसं आहे तसं राहायचं, पण आपलं नामस्मरण सोडायचं नाही. गुरुपौर्णिमेचं हेच महत्त्व आहे. त्या गुरूंच्या चरणाची पूजा करणे आणि त्यांच्या प्रतिभाव व्यक्त करणे आणि त्यांनी सांगितलेला मार्गक्रमण करणे म्हणजे गुरु पौर्णिमा. वर्षभर ते तेज राहतं, पुन्हा वर्षांनी पुन्हा तिथे येतो, असा सगळा विषय आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आयशा साधने जो राहे तोची ज्ञान पाहे गुरुकृपा. ही गुरुकृपा पूर्ण करायची असेल तर साधकाने वरचे सांगितलेले 4 नियम पाळायचे. उदास असावं, म्हणजे आळसपणा सोडावा, जास्त झोपू नये, स्त्रियांची भाषा सोडणे, आपलं नामस्मरण करत नाही, एवढाच त्याचा प्रतिकार आहे. झालेली सेवा गुरुचरणीचा अर्पण करतो आणि इथंच थांबतो. आता येणे वाक्यात मी तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दाने. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो, मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वधर्म सुळे पाव, जो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्ष सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे लांछन. वातंड देता पैल, हे सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंवा सर्वसुखी, नीती लोकी. भजिलवादी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोके. दुष्टान दुष्ट विजय व्हावे, हेतमने श्री विश्वेश्वराव. आओई न दान पसाव, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. महाराज की जय. सद्गुरु श्री राम महाराज की जय. कृष्ण भगवान